कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या उन्हाळा सुरू आहे, कैऱ्यांचं सीझन आहे. कैऱ्या आहेत म्हणल्यावर साखरांबा हा झालाच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जेवताना काहीतरी आंबट गोड असं खावं वाटतं, म्हणून हा साखरांबा शेअर करत आहे. हा साखरांबा चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत सुद्धा खूप छान लागतो. साखरांबा रेसिपी कशी करायची याबद्दल सर्व माहिती मी व्हिडिओत दाखवणार आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. मी आपलं गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 कैऱ्या आहेत. ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि टॉवेलने कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे ज्या कैऱ्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे ह्या गावाकडून आलेल्या कैऱ्या होत्या, म्हणून मी ह्या घेतल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ चोळून हाताने त्याचा चीक वगैरे काढून एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर त्या कैऱ्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. सर्व कैऱ्या कोरड्या करून झाल्यानंतर त्याची पुढची देठ काढून घ्यायचा आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. सर्व साल काढून झाल्यानंतर आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. साखरांबा करायला खूप सोपा आहे, खायलासुद्धा खूप भारी लागतो. एकदम कमी वेळेत तयार होतो. हा साखरांबा एकदा बनवून वर्षभर खाऊ शकतो. मुलं भाजी खात नाहीत, कंटाळतात. कधी कधी हा साखरांबा चपातीला लावून रोल करून दिल्यावर सुद्धा मुलं आवडीनं खातील. याप्रमाणे सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहेत. सर्व आंब्याची साल काढून झाल्यानंतर खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचा आहे. सर्व कैऱ्या खिसून झाल्यानंतर तो खीस आपल्याला चांगला पिळून घ्यायचा आहे. पिळून जो रस निघतो ते कडेला काढून ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता कैऱ्या किती छान मस्त हिरवट असा कलर आहेत. कैऱ्या बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे. आता एकदा सर्व खिसून घ्यायचे आहेत. सर्व कैऱ्या खिसून झाल्यानंतर आपल्याला खीस चांगला पिळून घ्यायचा आहे. जो त्याच्यातून पाणी रस निघालेला आहे तो कडेला काढून द्यायचा आहे आणि जो पिळल्यानंतर खीस किती आहे तो एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. सर्व कैऱ्या खिसून झालेल्या आहेत. मस्त असा खीस तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता खीस किती छान आहे तयार झाला आहे ते. आता हा खीस आपल्याला चांगला गच्च असा पिळून घ्यायचा आहे. त्याच्यामधला निघालेला रस फेकून द्यायचा आहे, किंवा तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याची कँडीसुद्धा बनवू शकता. हा खीस हाताने मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. यासर कढई ठेवली होती. कढई चांगली गरम झाली आहे. त्याच्यामध्ये हा खिसून घेतलेला कैरीचा खीस घालून घ्यायचा आहे. तूप तेल अजिबात घालायचं नाही. खीस चांगला परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. कुकरच्या डब्याने 1 डब्बा साखर घातली आहे. खीससुद्धा कुकरच्या डब्याने 1 डब्बा झाला होता. साखर चांगली मिक्स होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जेवढा कैरीचा खीस आहे तेवढी साखर घालायची आहे. जर कैरी जास्तच आंबट असेल तर थोडी साखर तुम्ही जास्त घालू शकता. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे, कारण खाली चिटकणार नाही. साखरांब्याला चांगला कलर यावा त्याच्यासाठी आपल्याला थोडासा कलर घालून घ्यायचा आहे. पिवळा कलर घातला आहे. कलर घातल्यानंतर 10 ते 15 मिनटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाक चांगला घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे आणि ते कैरीचा खीस असतो ना त्याला थोडी चकाकी आली पाहिजे. अधूनमधून सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता रटरट असं शिजत आहे. साखरांबा हा अर्धवट शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आता खडे मसाले घालून घेऊयात. लवंग, दालचिनी आणि अख्खी विलायचीचं थोडं तोंड असं फोडून घालायचे आहे आणि विलायची पावडरसुद्धा टाकायची आहे. त्याच्यामुळं
चांगली चव येते. दालचिनीमुळं सुद्धा साखरांबा छान लागतो. तुम्ही बघू शकता साखरांबा मस्त असा शिजलेला आहे. आता तो आपण एका बरणीमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता साखरांबा खूप छान झालेला आहे. चवसुद्धा छान आलेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता. साखरांब्याला कलरसुद्धा इतका छान आलेला आहे की ते बघूनच त्याला तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही. स्वच्छ अशा एका बरणीमध्ये भरून ठेवा, अजिबात खराब होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.